2025 वर्ष या ठिकाणी आपण पाहतो की बऱ्याचशा रिक्त जागा भरण्याची घोषणा केलेली आहे आणि त्यामध्ये या ठिकाणी आरोग्य विभाग हा एक अतिशय महत्वाचा विभाग आहे. का तर या विभागामध्ये 10वी पासून ग्रॅज्युएशन पर्यंत जवळजवळ 1000 पद लवकरात लवकर निघण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे या पदासाठी लागणारं बेसिक क्वालिफिकेशन काय आहे आणि त्या क्वालिफिकेशन असणाऱ्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी नेमकी तयारीची सुरुवात करावी म्हणून आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे. त्याच्या अगोदर एक गोष्ट सांगतो की या परीक्षेची जर तयारी करत असाल तुम्ही तर या ठिकाणी ही जी बॅच आहे टेक्निकल नॉन टेक्निकल दोन्ही घटक महाराष्ट्रातील एकदम टॉपची टीम तुमच्यासाठी पूर्ण करणार आहे. हा विषय लक्षात घ्या. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच असेल. त्याच्याबरोबर आता आरोग्य विभागाची जी पीडीएफ मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे की कोणत्या पदासाठी काय पात्रता आहे ते पीडीएफ जी आहे पीडीएफ तुम्हाला टेलिग्राम वरती मिळेल. त्याच्यासाठी डिस्क्रिप्शन मधला टेलिग्राम तुम्ही जॉईन करून ठेवा आणि आरोग्य विभागाचे जे अपडेट आहे हे ऐकण्यासाठी चॅनलला सुद्धा जॉईन राहा. तर बघूयात आपण आरोग्य विभागामध्ये कोणकोणत्या स्वरूपाची पद असतात आणि त्या पदाची पात्रता काय आहे आणि त्याचा राहिलेला बेसिक पगार काय असतो या समस्त गोष्टींची चर्चा आपण आजच्या या मुद्द्यामध्ये करूयात. बघा 4-5 मिनिटाचा व्हिडिओ होईल त्यामध्ये सर्व गोष्टी तुमच्या क्लिअर होऊन जातील. तर या ठिकाणी जर आपण पाहायचं झालं तर एक ग्रह वस्त्रपाल ज्याला आपण लिनन कीपर म्हणतो ह्यामध्ये 10वी पास गडी सुद्धा तिथं फॉर्म भरू शकतो. त्याच्याबरोबर या ठिकाणी आपण पाहतो की त्याला प्रिव्हियस एक्सपिरियन्स पाहिजे थोडासा की या ठिकाणी हाऊसकीपिंगचा. पण ही काय लय मोठी बाब नाही. हे ऑर मध्ये टाकलं जाऊ शकतं पुढे चालून. लक्षात घ्या. आता याला 19,900 ते 63,200 पगार आहे. त्यानंतर भंडारपाल ज्याला आपण स्टोअर कीपर म्हणतो त्यासाठी 10वी प्लस या ठिकाणी टायपिंग लागतं. काय लागतं 30चं मराठी टायपिंग लागतंय. आता त्यानंतर जर आपण पाहायचं झालं तर इथं पुढची पोस्ट आहे प्रयोगशाळा सहाय्यक ज्याला लेबर लॅबोरेटरी सायंटिफिक ऑफिसर ज्याला आपण म्हणतो 35,000 ते 1,12,000 पगार आहे. आता याला बघा थोडस युनिक असं क्वालिफिकेशन आहे. युनिक म्हणजे कसं तर येतं बीएससी मायक्रोबायोलॉजी पाहिजे किंवा बीएससी बायोलॉजी पाहिजे किंवा बीएससी बॉटनी बीएससी झू. आता या ठिकाणी बामू युनिव्हर्सिटीमध्ये तिन्ही विषय असतात. तिन्ही पैकी यातला एक जरी असेल आपला तरी सुद्धा इथं जमू शकतं. म्हणजे फॉरेन्सिक सायन्स बायोटेक्नॉलॉजी मायक्रोबायोलॉजी झूलॉजी बॉटनी यापैकी किंवा केमिस्ट्री एखादा विषय घेऊन ग्रॅज्युएट झालेले असाल तरी सुद्धा या ठिकाणी तुम्हाला जमतं. आणि यामध्ये जर आपण पाहायचं झालं की ऑर मध्ये क्वालिफिकेशन आहे म्हणजे या ठिकाणी डीएमएलटी ला प्राधान्य दिलं जातं. नसेल डीएमएलटी तरी पण काय डोक्यात दोंडा तुमच्या कोण घालत नाही. सेम ॲज इट इज क्वालिफिकेशन प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी ज्याला मलेरिया 95% ज्याला आपण म्हणतो. थोडक्यात हा एक गव्हर्नमेंट एक्सपिरियन्स सर्टिफिकेट असणारे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी पण क्वालिफिकेशन सेम आहे. त्यानंतर प्रयोगशाळा सहाय्यक लॅबोरेटरी असिस्टंट याला या ठिकाणी आपण पाहतो की हे सेम क्वालिफिकेशन आहे. बायोलॉजी बॉटनी झूलॉजी मायक्रोबायोलॉजी बायोटेक्नॉलॉजी फॉरेन्सिक सायन्स ह्यापैकी एखाद्या विषयात ग्रॅज्युएशन पाहिजे आणि ऑरला त्याचा डिप्लोमा म्हणजे असेल तर प्राधान्य आहे. आता ऍड वर ठरतं की डिप्लोमा डीएमएलटी कंपल्सरी करतील का नाही किंवा या ठिकाणी ऑर मध्ये टाकतील हे कसं ऍड वर ठरतं. त्यानंतर बघा पुढचं जे आहे ज्याला आपण काय म्हणतो क्षय किरण एक्सरे टेक्निशियन. कोणती पोस्ट आहे एक्सरे टेक्निशियन नावाची पोस्ट आहे बघा. आता एक्सरे टेक्निशियन जे आहे ह्याला पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी ज्याला आपण डिग्री म्हणतो त्यामध्ये आपण पाहतो एक डिग्री असते पॅरामेडिकल ज्यामध्ये रेडिओग्राफी किंवा या ठिकाणी आपण पाहतो फिजिक्स केमिस्ट्री सुद्धा चालतंय आणि बायोलॉजी चालतंय. परंतु इथं डिप्लोमा पाहिजे रेडिओग्राफीचा. कशाचा रेडिओग्राफीचा. एक्सरे टेक्निशियन प्रत्येक सरकारी हॉस्पिटलमध्ये आपण पाहतो एक पद असतं. त्याच्याबरोबर ब्लड बँक टेक्निशियन. आता याला क्वालिफिकेशन बघा ह्याला सुद्धा पॅरामेडिकल म्हणजे आपण पाहतो ब्लड ट्रान्सफ्युजन किंवा एक आपण पाहतो की पॅरामेडिकल मध्ये जे ब्लड ट्रान्सफ्युजन नावाचा एक डिप्लोमा राहतो. तो डिप्लोमा कंपल्सरी पण त्याच्याबरोबर डिग्री पाहिजे आणि ही डिग्री फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी ह्यातली डिग्री पाहिजे. म्हणजे बघा
एक्सरे असेल किंवा रक्तपेढी असेल, ह्याचा एक बेसिक डिप्लोमा प्लस डिग्री, बघा 2 लागते, ह्याचा बेसिक डिप्लोमा प्लस डिग्री. आता ऍड मध्ये काय ठिकाणी काय करतात बा, डिप्लोमा प्लस एक्सपिरियन्स असेल तरी सुद्धा ह्या ठिकाणी यस करतात, प्राधान्य देतात. कधी कधी काय होतं, जुन्या काळी 5-6 वर्षाखाली नुसती डिग्री जरी असेल तरी पण घ्यायचे, का तर ट्रेनिंगनं गडी तयार होतो. पण आता थोडस काय कॅन्डिडेट मिळतात ते, म्हणून इथं थोडा प्रॉब्लेम होतो. त्यानंतर औषध निर्माण अधिकारी, ह्याला आपण पाहतो बी फार्मसी पाहिजे. काय पाहिजे, बी फार्मसी पाहिजे, म्हणजे डिग्री इन फार्मॅकॉलॉजी फॉर रिकॉग्नाइज इन्स्टिट्यूट, बरोबर आहे ना. म्हणजे बी फार्मसी असेल तर या ठिकाणी औषध निर्माण अधिकारी या पदावर तुम्हाला जाता येतं. त्यानंतर डायटिशियन, आहार तज्ञ, या ठिकाणी बीएससी होम सायन्स, ही त्याला डिग्री पाहिजे. कोणती, बीएससी होम सायन्स. ही सगळी पदं निघतात दरवर्षी, लक्षात घ्या, आणि या वेळेस पण निघणार आहेत, हा विषय इथं लक्षात ठेवा. त्यानंतर ईसीजी टेक्निशियन आहे. आता याला सुद्धा बघा, जी कार्डिओलॉजीचा एक डिप्लोमा असतो पॅरामेडिकलचा, तो डिप्लोमा प्लस सेम एखादी डिग्री, त्यामध्ये फिजिक्स असावा, केमिस्ट्री असावा किंवा बायोलॉजी असावा, अशी डिग्री लागते इथं. त्यानंतर दंत यांत्रिकी, ज्याला डेंटल मेकॅनिक म्हणतात, तर ह्याला सुद्धा एक आपण पाहतो, म्हणजे याला बघा की 10वी पास पाहिजे आणि डेंटल मेकॅनिकलचा कोर्स केलेला पाहिजे. हा कोर्स 6 महिन्याचा असतो. किती महिन्याचा, 6 महिन्याचा हा कोर्स केलेला पाहिजे, 6 महिन्यापेक्षा जास्त चालेल. त्यानंतर डायलिसिस, त्यामध्ये पण आपण पाहतो बॅचलर डिग्री पाहिजे, बरोबर आहे ना, आणि त्या सायन्समध्ये, आणि अशा विद्यार्थ्यांना इथं प्राधान्य दिलं जातं. त्याच्याबरोबर आधी परिचारिका आहे. या ठिकाणी परिचारिका आपल्याला माहित आहे की नर्सिंग, आणि नर्सिंगचा डिप्लोमा असणाऱ्या मुलींना शक्यतो इथं प्राधान्य दिलं जातं. परिचारिका आहे, हे काय परिचारिका, मुलींना इथं प्राधान्य